नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझी होशिलकाच्या पुढील भागात तुमचं स्वागत आहे. तर आत्तापर्यंतच्या भागात आपण बघितलं होतं की अवंती कबीरच्या घरी गेली होती आणि ती कबीरच्या घरी गेल्यावर कबीरचं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त अवंतीकडेच होतं. तर आता आपण बघूया की पुढे काय होईल. तो अगदी तिच्या चेहऱ्यासमोरच आला होता. त्याला इतकं जवळ बघून तिचे श्वास आपोआप रोखले गेले. मूर्तीसारखी एकटक त्यालाच बघत होती. पायापासून ते डोक्यापर्यंतच्या सगळे इंद्रिय बंद पडले होते. कसलीच हालचाल न करता फक्त एकटक त्यालाच बघत होती. आत्ता बघूया पुढे. ब्रीथ. तो तिच्या चेहऱ्यावर झुकत हळुवारपणे किंचित हसत म्हणाला. तसं तिला जाणवलं की तिने इतका वेळ श्वासच घेतला नव्हता. तोंडावर हात ठेवत श्वास घेत त्याच्याकडे बघू लागली. श्वासांची गती वाढली होती. हृदयाचा आवाज सुद्धा तिला जाणवत होता. एवढं धडधडायला लागलं होतं. दोघे एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते. त्याच्या परफ्यूमचा सुगंध तिच्या नाकात शिरला तसं एक वेगळीच नशा डोक्यावर जाणवली. पापण्यांची फडफड करत अजूनही ती त्याच्याकडेच बघत होती. तो एकटक तिच्या चेहऱ्याला निहाळत होता. जणू किती वेळ सुद्धा बघितलं तरी त्याच्या डोळ्यांना कंटाळा येणार नव्हता. इतका तिचा मनमोहक चेहरा डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करत होता. टेरेस गार्डनमध्ये असल्यामुळे बाहेरच्या वाऱ्यामुळे तिच्या त्या गोंडस घाबरलेल्या चेहऱ्यावर आलेल्या नाजूक अल्लड बटा बघून मागे सारण्याचा मोह त्याला होऊ लागला. तर मागे सारण्यासाठी त्याने अलगद एक बोट तिच्या चेहऱ्यावरून फिरवत हळूच कानामागे सारल्या. तिने लगेच घट्ट डोळे मिटून घेतले. त्याच्या छोट्याशा स्पर्शानेच तिचं अंग अंग मोहरून गेलं. तिने घाबरून अजून तिचा चेहरा मागे घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा एक हात तिच्या पाठीवर असल्याने तिला स्वतःजवळ ओढून घेत तिच्या पाठीवर दोन्ही हातांचा घट्ट विळखा घालून तिच्या खांद्यांवर आपली हनुवटी टेकवली. त्याच्या सगळ्या रिॲक्शन खूपच जलद असायच्या. तिला सुचायला सुद्धा वेळ देत नव्हता. उफ. डोळे बंद करून तिचा स्पर्श अनुभवत होत. काय त्याला हृदयाला शांतता मिळाली देव जाणो. त्या राकट ओठांवरचं हसू जास्तच गडद झालं आणि इकडे तिचे दोन्ही हात हवेत होते आणि त्याचा स्पर्श पाठीवर घट्ट होताच तिच्या पाठीच्या मणक्यापासून ते मानेपर्यंत एक सळसळती वीज पसरवून जावी असं फील होत होतं. पायात बिलकुल त्राण उरले नव्हते. त्याच्या हृदयाची धडधड तिला सुद्धा जाणवत होती. इतकी ती त्याच्या हृदयाजवळ होती. डोक्याला मुंग्या येऊ लागल्या होत्या. त्याच्या स्पर्शात काय वेगळी जादू होती. त्याची भीतीही वाटत होती आणि त्याचा स्पर्श एक वेगळाच फील करून जात होता. का हेच कळत नव्हतं. त्याची हनुवटी खांद्यांवर होती. तिथेच गुदगुल्या होऊन कानात थंडगार हवा शिरून गुदगुल्या होऊ लागल्या. यू कॅन कम क्लोज टू मी द वे आय डू. यू हॅव द राईट टू टच मी द वे आय डू. आय डेफिनेटली लव्ह दॅट. तो डोळे बंद करूनच मिश्किलमध्ये गालातल्या गालात हसत अजूनच तिला घट्ट कवटाळून म्हणाला. त्याने मिठी मारली होती पण तिचे हात अजून हवेतच होते. थोडासा सुद्धा तिच्या हातांचा टच पाठीवर जाणवत नव्हता. म्हणून साहेबांनी तिला आज्ञा दिली होती पण तिच्या 36 फूट त्याचे शब्द वर गेले होते. डोकं काम करत नव्हतं. त्याचे शब्द काय कळणार होते आणि त्यात एवढा फास्ट इंग्लिश बोलत होता की सगळे शब्द प्रोसेस व्हायला वेळ लागत होता. तिच्या दररोजच्या जीवनात जास्त इंग्लिश बोलणारी माणसं नव्हतीच. तिचा काही स्पर्श जाणवत नव्हता म्हणून त्यानेच तिच्या पाठीवरचे हात सैल करत बाजूला झाला. तसा तिचा तोल जाणार की तिने लगेच त्याचा शर्ट घट्ट मुठीत पकडला. इतका वेळ त्याच्या स्पर्शात इतकी विरघळून गेली होती की पूर्ण शरीराचा भार त्याच्या अंगावर सोपावून मोकळी झाली होती. जसा त्याचा स्पर्श बाजूला झाला तसं भानावर आली. त्याने हसत तिच्या कमरेवर हात ठेवत तिला सावरलं. तिने लगेच गावऱ्या बावऱ्या नजरेने नजर खाली घेत पटकन त्याचा शर्ट सोडून मागे होणारच होती की त्याने तिच्या पाठीमागच्या भिंतीवर हात ठेवला. तोपर्यंत त्याच्या हातावर जोरात जाऊन तिचं डोकं आदळलं. तिने डोळे मिचकावून उघडले. हळू. मी काय तुला खाणार नाही आहे इतकं घाबरायला. तो काळजीने अलगद तिच्या मागच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला. ती एवढी वाऱ्याच्या गतीने मागे झाली होती की डोकं चांगलंच भिंतीला आदळलं असतं. मी तुम्हाला घाबरत नाही. ती आवंढा गिळून जोरजोरात श्वास घेत त्याच्याकडे बघत म्हणाली. त्याची भीती तर वाटत होती पण त्याने बोलल्यानंतर बोलणं गरजेचंच होतं. शेवटी तिचा मूळ स्वभाव जाणारच नव्हता. हो दिसतच आहे. तो तिला चिडवत तिच्या डोक्यामागून हात काढून एक पाऊल मागे झाला. तसं ती व्यवस्थित ओढणी सावरत त्याच्याकडे बारीक डोळे करून बघू लागली. ती इकडे तिकडे बघत दाराकडे बघू लागली तर दार त्याने बंद केलेलं दिसलं. तशी ती घाबरून एक नजर त्याला आणि एक नजर दाराला बघू लागली. असं दार बंद करून बाहेर आम्ही दोघं कोणी पाहिलं तर? आई बाबा. 2 सेकंदात नाही ते विचार येऊन मन अगदीच घाबरून गेलं. ओ ते दार का लावलं? ती घाबरून चिडत पटकन दाराच्या दिशेने जात होती. तिने उघडण्याचा प्रयत्न केला तसं त्याने मागून वरची कडी लावली. ती डोळे जास्तच वर करत आवासून एक नजर बघून पटकन गोल फिरत त्याच्याकडे भुवया आकसून बघू लागली.
एवढी काय घाई असते लांब जायची? तो जबडा घट्ट आवळून अंगठा आणि तर्जनीमध्ये तिचे दोन्ही गाल चिमटीत धरत नजर तिच्या डोळ्यात स्थिर करत म्हणाला. एकतर त्याला तिच्याशी बोलायचं होतं आणि हिला फक्त त्याच्यापासून लांबच पळायचं होतं. मग क्षणात राग आला होता. त्याची रोखलेली नजर बघून ती ओठ घट्ट मिटून घेत त्याच्या डोळ्यात बघू लागली. तिचे नाजूक गाल त्याच्या बोटांना खूपच सॉफ्ट वाटू लागले. त्याने अजून थोडं प्रेस केले. ते कोणीतरी येईल. ती थरथरत्या ओठांनी अडखळत त्याच्या मनगटाला दोन्ही हातांनी घट्ट पकडत त्याचा हात काढण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्या नजरेने स्फोटात घाबरून गोळा उठला होता. हात आणि अंग थरथर कापत होते. हळूहळू डोळे तिचे लालसर होऊ लागले आणि दुसऱ्याच मिनिटाला डोळ्यात पाणी सुद्धा भरलं. हळुवारपणे नाक वर ओढून डोळ्यातलं पाणी खाली येण्यापासून अडवू लागली. हे व्हॉट हॅपन? तो डोळे किंचित मोठे करून तिचे गाल सोडून अलगद पूर्ण पंजा तिच्या गालावरून प्रेमाने फिरवत म्हणाला. हे घ्या चोराच्या उलट्या बोंबा. बिचारीला घाबरून टाकलं पार. त्यात दरवाजा लावून घेतल्यावर ती काय हसणार का? अजून वरून प्रेमाने विचारतो, झालं काय? अवघड आहे कबीर तुझं. तिने किंचित मान हलवत नाही म्हणून इशारा करत त्याचं मनगट अजूनच घट्ट पकडलं. एकतर त्याला काही बोलायची सोय नव्हती. त्यात तो थोडा लांब सरकल्यावरच तोंडून शब्द फुटणार होते. तो किंचित हसत भुवया उंचावत तिलाच बघू लागला. लहान मुलासारखी नाही म्हणून मान हलवत होती तर अजूनच तिच्यावर प्रेम उतू जाऊ लागलं. अवंतीची ही साईड सुद्धा त्याला खूप आवडत होती. अगदी सशासारखी घाबरून त्याच्याकडे बघत होती. तिला घाबरवायचं नव्हतं, पण तो जवळ आला की ती अगदी ससाच्या पिल्लासारखी घाबरून जायची. त्याचा आवराच तसा होता. त्याच्या पूर्ण बलहाड्या शरीरापुढे ती छोटीशी नाजूक त्याच्या शरीरात मावेल अशी दिसून येत होती. मग घाबरूनच जाणार ना. 4 फुटावरून जर तू तिच्याशी बोलला असता तर बरोबर तिच्यातली दुर्गादेवी जागृत व्हायची. पण आता अगदी जवळ 1 फुटावर असणं तिच्या जीवाचं पाणी पाणी होऊन जात होतं. तिचा निरागस घाबरलेला चेहरा बघून तो अलगद तिच्या गालावरून हात बाजूला घेत 1 पाऊल मागे झाला. तिने सुटकेचा निश्वास सोडत पटकन पापण्या खाली झोकवल्या. त्याची नजर त्याच्या हातावर गेली आणि गालातल्या गालात हसू लागला. अजूनही तिने त्याचा हात पकडून धरला होता. तिने हळूच नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याची नजर कुठे आहे तिथे बघू लागली. तसं घाबरून तिने पटकन त्याचा हात सोडून दिला आणि ताठ उभी राहिली. गिफ्ट ओपन केलं का? तो तिचं मन शांत करण्यासाठी विषय चेंज करत म्हणाला. गिफ्ट? तिने तिच्या रिकाम्या हातांकडे पाहत घाबरून गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागली. तसे त्याने प्रश्नार्थी नजरेने तिला एक क्षण पाहिलं आणि काहीसा विचार करत त्याने खाली नजर टाकली तर बॉक्स खाली पडला होता. तिच्या हातातच बॉक्स होता. जेव्हा त्याने तिला ओढलं तेव्हा ते घाबरून तिच्या हातातून खाली पडलं होतं. तिने पण खाली नजर केली. नजरेला बॉक्स दिसला तशी पळत जाऊन उचलून घेतला. सॉरी, चुकून पडला. ती आवंढा गिळत पटकन त्याच्यासमोर बॉक्स धरत म्हणाली. हो, पण तू मला का देत आहेस? तो किंचित खांदे उडवत दोन्ही हात पॅन्टच्या खिशात सरकवत हसत म्हणाला. सॉरी. ती गडबडून बॉक्स दोन्ही हातांमध्ये घट्ट पकडत तिच्याजवळ घेतला. पूर्ण गोंधळून गेली होती. नेमकी ती काय करत आहे तेच कळत नव्हतं. रिलॅक्स, कम. त्याने डोळ्याने इशारा करत चेअरजवळ गेला. पण ती काही जागची हलली नाही. तिला खाली जायचं होतं आणि हा तिला बसायला लावत आहे. ते मला खाली जायचं आहे आई, वाट. ती हिंमत करत बोलतच होती की त्याने मागे वळून तिच्याकडे बारीक डोळे करून पाहिलं. तसं पुढचे शब्दच ओठातच विरघळले. काळजी करू नको, कोणाला कळणार नाहीये. तू माझ्यासोबत आहे. घर बघायला अजून त्यांना 15-20 मिनिटे लागतील. त्याचबरोबर आपल्या लग्नाच्या गप्पा चालणार. तुझ्याकडे कोणाचं लक्ष आहे? त्यापेक्षा तू माझ्यासोबत कम्फर्टेबल बोलून आपलं रिलेशन डेव्हलप करण्याचा विचार करायला हवा ना. तो तिचा अलगद हात पकडत चेअरवर बसवत तिच्यासमोर असलेल्या लाकडी कॉफी टेबलवर स्वतः बसत तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने बघत म्हणाला. लग्नाच्या गप्पा विचार करूनच तिच्या पोटात फुलपाखरू उडू लागले ना. गालावर गुलाबाच्या पाकळ्या फुलाव्या तसे झरझर तिचे गाल गुलाबी होऊ लागले. आत्ता मनात आलं होतं तो चेअरवर सुद्धा बसू शकत होता, पण अगदी थेट तिच्या चेहऱ्यासमोरच बसला होता आणि त्याची प्रेमळ बेधडक नजर तिच्या डोळ्यात स्थिर होती. तसं लज्जेने तिने नजर खाली घेतली होती. गिफ्ट ओपन कर. तो तिच्या हातातल्या बॉक्सकडे बघत म्हणाला. आत्ता? ती त्याच्याकडे बघत ब्लँक होत म्हणाली. एकतर त्याच्याकडून गिफ्ट घ्यायला कसं तरी वाटत होतं. पहिलेच त्याने साडी दिली होती, त्यानंतर हे गिफ्ट आवडलं पण होतं आणि टेन्शनसुद्धा येत होतं. त्याने 2 गिफ्ट दिले आणि आपण निर्लज्जासारखे त्याच्याकडे गिफ्ट घेत आहोत. त्याला काहीच आपण घेतलं नाही. या, ओपन इट. तो मंद हसत म्हणाला. आता तिला नाईलाज होता. तिने एक नजर त्याला पाहिलं आणि हळूहळू त्या गिफ्ट रॅपर उघडू लागली. छोटासा बॉक्स होता म्हणून काय असेल याची उत्सुकता सुद्धा मनात होतीच.
तिने रॅपर बाजूला ठेवला आणि त्या बॉक्सकडे बघत त्याच्याकडे पाहिलं. त्याने डोळ्यानेच इशारा करत बॉक्स उघडायला सांगितलं. तिने स्वतःच्या चेहऱ्यावरचं हसू दाबत बॉक्स उघडला. बॉक्समधलं गिफ्ट बघून तिचे डोळे आश्चर्याने थक्क झाले होते. इतका वेळ चेहऱ्यावरची एक्साइटमेंट हसू लपवण्याचा प्रयत्न करत होती, पण अचानक तिच्या ओठांवर गोड स्माईल येऊ लागली. तसं तो एकटक तिच्या निरागस हसऱ्या चेहऱ्याकडे बघू लागला. तिचे किती रूप त्याला बघायला मिळणार होते आणि कितीदा तिच्यात नव्याने प्रेमाने पडणार होता त्याचं त्यालाच माहीत. तिने त्या बॉक्समधून बटरफ्लाय असलेलं अँकलेट बाहेर काढलं आणि चकित होऊन त्या अँकलेटलाच बघत होती. छोटे छोटे बटरफ्लाय त्या चेनमध्ये गुंतले होते आणि त्याच्या खाली छोटे छोटे घुंगरू लावले होते. नाजूक आणि डिसेंट होते. आवडलं? त्याने थोडं झुकून तिच्या चेहऱ्यावरचं हसू बघत विचारलं. तिने लगेच मोठी स्माईल आणत मान हलवली. पण हे एकच घालतात ना? ती विचार करत दोन्ही अँकलेट हातात घेत म्हणाली. कारण मंजिरीच्या एकाच पायात अँकलेट होतं. हो, पण तुझ्या दोन्ही पायात छान दिसेल, तो बोलत थोडा झुकत तिचा एक पाय त्याने त्याच्या हातात घेतला. तशी ती दचकून मागे होऊन त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेने बघू लागली. हो, काय करता, अक्कल आहे का? ती डोळे मोठे करून घाबरून त्याच्या हातातून पाय ओढून घेण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्याने तिची टाचच घट्ट पकडली. त्याने लगेच रागाने तिच्याकडे पाहिलं. ते नवऱ्याने पायाला हात लावायचा नसते, सोडा. ती घाबरून वैतागून त्याच्या हातातून पाय ओढायचा प्रयत्न करून म्हणाली. नवरा? तिच्या तोंडून शब्द ऐकून तो भलताच खुश झाला. तसं तिने पटकन जीभ चावत घट्ट डोळे मिटून घेतले. तो तिचा पाय त्याच्या मांडीवर ठेवत तिच्या पायातले पैंजण काढू लागला. ओ, ते कशाला काढता? लग्न होईपर्यंत ते काढायचे नसतात. त्याच्या हट्टीपणाला वैतागून बडबड करत होती. पण त्याने शेवटी तिच्या नाजूक पायापासून ते पैंजण बाजूला केले. अहो, काय केलं? काढायचे नसते. लग्नात नवीन घातले की हे काढतात, अशीच परंपरा आहे. तिने चिडत त्याच्याकडे पाहिलं. शटा पावंती, ते पण मॉमने दिलं आणि हे मी दिलं. दोन्ही एकच आहे. कुठल्या जमान्यात राहतेस? बघू इकडे. त्याने त्याचा हात समोर केला तसं ती गाल फुगून त्याच्याकडे बघत होती. थोडं पण तिचं ऐकत नव्हता. सगळं काही स्वतःच्या मनातच करायचं तर न बोललेलं बरं म्हणून गाल फुगवून दुसरीकडे बघू लागली. त्याने गालातल्या गालात हसत त्याचा हात पुढे केला. ती नाही मध्ये मान हलवत भुवया आकसून बारीक डोळे करून त्याच्याकडे बघू लागली. पुढच्या क्षणाला त्याने तिचा हात पकडला. तसं घाबरून तिची हाताची पकड लूज झाली आणि अँकलेटसुद्धा तिच्या हातातून गळून त्याच्या हातात पडले. मी हे तेव्हाच तुझ्यासाठी घेतलं होतं, पण मला घालता येणार नाही म्हणून दिलेच नाही. तो हसून तिच्या नाजूक पायांवर ते अँकलेट घालत म्हणाला. तिने लाजून नजर खाली घेतली. त्याचं हे असं स्पष्ट बोलून तिच्या पोटात फुलपाखरांची मैफिल जमा झाली ना. बिलकुल कुठल्या गोष्टीसाठी लाजत नव्हता. लगेच बोलून मोकळा झाला म्हणून गाला रक्त होऊ लागले. त्याने एक नजर तिच्याकडे बघून पुन्हा त्याचं काम करण्यात व्यस्त झाला. तिने हळूच नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. किती ते मन लावून शिस्तीत सगळे फुलपाखरू नीट करून घालायचं काम करत होता. चेहऱ्यावर एक समाधानकारक आनंद दिसून येत होता. ती एकटक त्याला निहाळू लागली. आल्यापासून त्याला नीट बघितलं नव्हतं. आत्ता त्याची नजर खाली तिच्या पायांवर असल्यामुळे एक टाच त्याला तिच्या डोळ्यात साठवू लागली. ब्ल्यू कलरचा फॉर्मल शर्ट क्रीम कलरच्या पॅन्टमध्ये खूपच हँडसम दिसत होता. वरचे 2 बटन ओपन होते. त्याचे सिल्की केस वाऱ्याच्या झोल्या हलके हल्ले होते, त्यामुळे अजूनच डॅशिंग दिसत होता. त्यात त्याची जिममध्ये कमवलेली बॉडी त्याचा लुकचा अधिकच कहर दिसत होती. हळूहळू श्वास जड होऊ लागले. गालावर गुलाबी रंगाची छटा पसरू लागली. पोटात आणि पाठीत हलकीच कळ येऊन गेली. त्याने दोन्ही पायात अँकलेट घालून दिले आणि नजर वर केली. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते.